महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। 17व्या अध्यायाला आपण सुरुवात केली होती। 13 श्लोक आपले झाले होते। तर एकदा तो अध्याय म्हणते आणि मग आपण सुरू करू। ओम श्री परमात्मने नमः। अथ सप्तदशोऽध्यायः। अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषान्निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहोरजस्तमः। श्रीभगवानुवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु। सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत। श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यश्रद्धः स एव सः। यजन्ते सात्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जनाः। अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः। दम्भाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः। माञ्चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्। आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः। यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु। आयुस्सत्त्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः। रस्या स्निग्धा स्थिरा रुद्ध्या आहाराः सात्विकप्रियाः। कट्वं ललवनात्युष्ण तीक्ष्णरूक्षविदाहिनः। आहारा राजसश्रेष्ठा दुःखशोकामयप्रदाः। यातयामं गतरसं पूतिपर्युषितं च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्। अफलाकाङ्क्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य युज्यते। यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः। अभिसन्धाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत् युज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसं। विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते। देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते। अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते। मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः। भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते। श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः। अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते। सत्कारमानपूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्। मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्। दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे। देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं श्रुतं। यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम्। अदेशकाले यद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम्। ॐ तत्सदिति निर्देशो ब्राह्मणस्त्रिविधः स्मृतः। ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा।
तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपःक्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनां तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपःक्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः सद्भावे साधुभावे च सदित्ते तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थयुज्यते यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्यनो इह। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। 17वा अध्याय. 17व्या अध्यायाचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योगो नाम. याच्यामध्ये पहिलाच प्रश्न अर्जुनाने विचारला होता की भगवंता, जे शास्त्र वाचत नाहीत अशा लोकांची श्रद्धा कशी असते? ते काम तर चांगलं करतात, त्यांची श्रद्धा तर असते, पण शास्त्राचं त्यांना ज्ञान नसतं. मग अशा लोकांची निष्ठा कशी असते, त्यांची श्रद्धा कशी असते, असा प्रश्न विचारलेला होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपल्याला सांगायला सुरुवात केलेली आहे की श्रद्धा ही 3 प्रकारची असते. मग त्याचे सात्विक, राजस, तामस असे प्रकार सांगितलेले आहे. आणि मग सात्विक श्रद्धा झाल्यानंतर सत्वयुक्त आहार कसा असतो, आहारावरून कशी निष्ठा ओळखायची, मग त्याच्यासाठी म्हणून कुठला माणूस कसा आहार घेतो, तो सत्वगुणी आहार घेतो का राजसी आहार घेतो का तामसी आहार घेतो, त्याच्यावरून तो कसा आहे हे ठरवण्यासाठी आहाराचे 3 प्रकार पण आपण पाहिले, यज्ञाचे 3 प्रकार आपण पाहिले, आणि आता आपल्याला तपाचे 3 प्रकार पाहायचे आहेत. 3 प्रकारचं तप असं सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये राजस, तामस, सात्विक हे तर आहेच आहे, पण त्याच्या आधी शारीरिक तप, मानसिक तप आणि वाचिक तप अशा प्रकारचं 3 तप इथे सांगितलेलं आहे आपल्याला. तर त्याचा अर्थ आपण आता समजावून घेऊया. 14वा श्लोक आहे. भगवंत म्हणतात की या यज्ञाची बैठक कोणती आहे, तर यज्ञाची बैठक ही तपाची आहे. आणि हे तप कसे आहे तर भगवंतांनी आता पुढच्या 6 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. पहिल्यांदा 3 प्रकार असे सांगितले, शारीरिक तप, मानसिक वाचिक तप आणि मानसिक तप. आणि मग नंतर सांगितलं सात्विक तप, राजस तप आणि तामस तप. असे 6 श्लोक ह्याच्यासाठी तपासाठी म्हणून सांगितलेले आहेत. 14वा श्लोक बघूया. देवद्विजगुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते. की देव, ब्राह्मण, गुरु आणि ज्ञानीजन यांचं पूजन करणे हे शारीरिक तप आहे. म्हणजे शरीराने आपण ज्यांची पूजा करतो त्याला शारीरिक तप म्हणतात. तसेच पवित्रता, सरलता, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे सुद्धा शारीरिक तप आहे. मग आता देव, द्विज, गुरु, प्राज्ञ ह्याच्यामध्ये देवतांचं पूजन आपण नेहमी करतच असतो. मग देवतांमध्ये कोण कोण येतं, पंचायतन पूजा आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. महाविष्णू, महागणपती यांचं सगळं मध्ये एक प्रधान देवता असते आणि त्यांचं पंचायतन असतं, त्याप्रमाणे पूजा केली जाते. त्यानंतर 33 कोटी देव, त्याचाही अर्थ मागे पाहिला होता की 33 कोटी याचा अर्थ 33 प्रकारचे देव. मग त्याच्यामध्ये कोण कोण येतात, 12 आदित्य येतात, 11 रुद्र येतात, 8 वसू येतात आणि 2 अश्विनी कुमार येतात. असे हे 33 प्रकारचे देव म्हणजे 33 कोटी देव असं म्हटलं जातं. मग ह्या सगळ्यांची पूजा करणं म्हणजे काय आहे, शारीरिक तप आहे, शरीराने केलं जातं म्हणून. आणि त्याच्यानंतर आहे द्विज. द्विज म्हणजे ब्राह्मण.
मग फक्त जन्माने जो ब्राह्मण झाला तो ब्राह्मण नाही, जो संस्कारांनी आत्मोन्नत झालेला आहे त्याला द्विज म्हणायचे. संस्कारात द्विज उच्यते असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर गुरु आहेत, ज्येष्ठ आहेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे ते सगळेजण गुरुजनांमध्ये मोडतात. मग त्याच्यामध्ये सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, आपले माता पिता आहेत, आपले शिक्षक आहेत, आपले आजी आजोबा आहेत, आप्तेष्ट आहेत, नातेवाईक आहेत. ही सगळी मंडळी ज्यांनी ज्यांनी आपल्याला काय काय शिकवलं आहे त्या सगळ्यांना आपण गुरु म्हणायचं आणि त्यांचं पूजन करायचं. आणि मग त्यांनी काही ना काही संस्कार आपल्याला दिलेले असतात म्हणून मग त्यांच्याबद्दल मनामध्ये आदरभाव ठेवायचा. आई वडील आपल्याला जन्म देतात आणि बाकीचं शिक्षण आपल्याला गुरु देतात. अर्थात माता पिताही हेही आपले गुरुच असतात. अशा प्रकारे देवद्विज गुरु प्राज्ञ. आता प्राज्ञपूजन म्हणजे काय की ज्यांचे प्रज्ञाचक्षु जागृत झालेले आहेत, ज्यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे, अशांना झालेलं परमात्म्याचं दर्शन, अशा महात्म्यांचं पूजन करावं म्हणजे ते प्राज्ञपूजन आहे. अंतर्बाह्य शुचिता असावी, रुजुता असावी, अहिंसा पाळावी, ब्रह्मचर्य धारण करावे. याला सगळ्याला शारीरिक तप म्हटलेलं आहे. आणि असं तप आचरणारे जे महात्मे असतात त्यांचंही पूजन करावं म्हणजे देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्याहिंसाच शारीरम तपौच्यते. ब्रह्मचर्याला पण विशेष स्थान दिलेलं आहे. मागे आपल्या 8व्या अध्यायामध्ये वगैरे ब्रह्मचर्याचं बरंच त्यांनी सांगितलं होतं. मग त्या ब्रह्मचर्याचं एवढं विशेष महत्त्व आहे की इथे त्यांनी उदाहरण दिलं आहे विवेकानंदांचं, की त्याच्यामुळे काय होतं म्हणे की विवेकानंदांची बुद्धी एवढी तल्लख झालेली होती आणि उतारेच्या उतारे त्यांचे तोंडपाठ असायचे. एकदा म्हणे काय झालं की त्यांना एका शिष्याने एक ग्रंथ आणून दिला. तो ग्रंथ एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका असं त्या ग्रंथाचं नाव होतं आणि खूप मोठा होता तो ग्रंथ. आणि तो एका जन्मात काही वाचून होईल असं काही वाटत नव्हतं सर्वसामान्यांना, असा तो ग्रंथ होता. आणि जेव्हा त्या शिष्याने सांगितलं की स्वामीजी हे बघा मला हा ग्रंथ मिळालेला आहे आणि हा याच्यातलं ज्ञान म्हणजे महासागरासारखं आहे, हे काही एका जन्मात वाचून व्हायचं नाही. तेव्हा विवेकानंद त्याला म्हणतात की अरे हे तर मी केव्हाच वाचलं आहे आणि माझ्या लक्षातही आहे. तेव्हा त्या शिष्याला थोडं खोटंच वाटतं ते की स्वामीजी थट्टा करत आहेत असं त्याला वाटतं. आणि मग तो काय करतो, अवघडातले अवघड प्रश्न त्याच्यातले स्वामीजींना विचारतो. तर स्वामीजी भराभर त्याची उत्तरं देतात. आणि एवढंच नाही तर ते सांगतात की ह्या पॅरेग्राफ कुठल्या याच्यावर तुला मिळेल, खंड क्रमांक 8मध्ये पृष्ठ क्रमांक 1255, उजव्या बाजूला जो स्तंभ आहे वरून 3रा परिच्छेद आहे. अशा प्रकारचं ते सांगतात की तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये आलेलं आहे. तो शिष्य एकदम अवाक होऊन जातो की केवढी ही धारणाशक्ती आहे, केवढी यांच्या या बुद्धीची क्षमता आहे आणि ही कशामुळे प्राप्त झाली तर केवळ ब्रह्मचर्यामुळे त्यांना प्राप्त झालेली आहे. तसं टिळकांचं उदाहरण देतात की टिळकसुद्धा 1999मध्ये म्हणे 1919मध्ये रशियन क्रांतीचा एक मोठा ग्रंथ एका मित्राने त्यांना आणून दिला होता आणि तो म्हणाला की मी 3-4 महिन्यांनी येतो ग्रंथ घ्यायला, तोपर्यंत तुम्ही वाचून ठेवा असं म्हणून त्या मित्राने तो ग्रंथ दिला आणि तो बाहेर पडला. तर त्याच्या असं लक्षात आलं की अरे आपली छत्री राहिली आहे. मग काहीतरी तोपर्यंत किती 40-45 मिनटं झाली असतील. तर तो परत ती छत्री घ्यायला आला. पाऊण तासामध्ये तो परत आला आणि टिळकांना म्हणाला की माझी छत्री राहिलेली आहे म्हणून मी आलो. तर टिळक म्हणाले की ती बघ कोपऱ्यात तुझी छत्री आहे ती घे आणि जा, पण हे बघ म्हणे जाताना हा ग्रंथही घेऊन जा. तेव्हा त्याला आश्चर्य वाटतं. तर ते म्हणतात माझा वाचून झाला ग्रंथ. किती पाऊण तास झालेला होता फक्त, माझा ग्रंथ वाचून झालेला आहे. त्यावेळी त्यालाही धक्का बसला आणि लोकमान्य खोटे बोलतात की काय असं त्याला वाटायला लागलं. पण लोकमान्यांनी भराभरा उत्तरे दिली आणि त्यांच्या त्या अफाट बुद्धिमत्तेचं दर्शन त्यावेळी त्या मित्राला झालेलं आहे. म्हणजे विवेकानंद म्हणायचे की एक दृष्टिक्षेप टाकला पानावर
की खिळ्यांची अक्षरे जशी कागदावर उमटतात तशी अक्षरे माझ्या मेंदूवर उमटतात. आणि ती कशामुळे, तर ती ब्रह्मचर्य व्रत धारण केल्यामुळे असे त्यांनी म्हटलेले आहे. म्हणजे ब्रह्मचर्य धारण करण्याची पात्रता ज्याला आली त्याची स्मरणशक्ती अधिक दीर्घ झाली म्हणून समजा, असं त्यांनी सांगितलं आहे. मग त्याला सगळे कार्यकारण भाव उलगडतात, त्याला तो तर्क जो काय असेल ते अतिशय पटकन, म्हणजे विषय लक्षात आला, विषय बघितला की याचं शेवट काय असेल ते कळतं, त्याच्यामध्ये काय असेल ते कळतं. असं हे ब्रह्मचर्याचं महत्त्व आहे. आणि ब्रह्मचर्य म्हणजे काय की फक्त आपण जे समजतो स्त्री पुरुष संबंध तेवढंच नाही, तर सगळंच, डोळ्यावरचा संयम, कानावरचा संयम, तुमच्या वाणीतला संयम, म्हणजे सगळ्याचंच ब्रह्मचर्य पालन करणं हे किती महत्त्वाचं असतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. असं हे पाठांतराचं आम्ही जेव्हा गीता पाठ केली ना तेव्हा थोडासा हा अनुभव घेतलेला आम्ही, की गीता पाठ करत असताना वारंवार तोच ध्यास लागलेला जेव्हा असतो तेव्हा अक्षरशः एखादा श्लोक जर म्हणायला घेतला तर तोच असं समोर दिसायला लागतो आपल्याला श्लोक. याचा अनुभव मी पण घेतला आहे.